बघा, आपण जो पॉइंट सुरू करणार आहोत किंवा आपल्या टॉपिकचं नाव आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. आता आपल्या घरामध्ये जेव्हा नेहमी इलेक्ट्रिक करंट पासून वापरलेले उपकरण भरपूर आहेत. ठीक आहे. फ्रीज आहे, फॅन आहे, हीटर आहे. ओके. असे स्पेसिफिक थिंग्स आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत. पण ह्या इलेक्ट्रिक करंटचं तुम्हाला लास्ट इयरला झालेलं आहे की त्याचं कन्व्हर्शन कोणत्या हीट मध्ये होत आहे. आता सपोज हीटर असेल तर त्या इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, हीट मध्ये होते. ओके. फ्रीज असेल तर त्याचं कशामध्ये कन्व्हर्शन होतं, हीट देते का ते? तुमच्या फ्रीज मधलं टेम्परेचर आहे ते कूल करताय ना. मग तुम्हाला गेल्या वर्षी झालेले मेकॅनिकल एनर्जी, पण एवढ्या दिवस झाला की ते आमच्या लक्षातच राहिलेलं नाहीये किंवा आम्ही त्याच्यामधले सर्किट डायग्राम आहेत तेही लक्षात ठेवलेलं नाही. ठीक आहे, नसेल जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला काय करायचंय, आता ह्या वर्षीचा जो सिलेबस आहे त्यावरून तरी तुम्हाला लक्षात घ्यायचंय. मग आपल्याला हा जो मेन पॉइंट आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट यामध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट येतोय बघा, एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंट दिलेला आहे ट्राय दिस मध्ये. तर तो एक्सपेरिमेंट आहे तो रीड करायचा आहे फर्स्ट आपल्याला. ओके, सगळ्यांनी बुक घेतलेले आहेत का? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो, बघते. ओके. आता बुक मध्ये बघा पेज नंबर 47. We have learned in early standard about static electricity. We perform the various experiment regarding negatively and positively charged object. The reason behind the object becoming positively and negatively charged is transfer of negatively charged particle from one object to another object. In previous standard we also study about the electric current. ओके. तर इलेक्ट्रिक करंट मध्ये लास्ट इयरला आपण हा स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि पॉझिटिव्ह चार्ज. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं होतं की आपले जे सेल आहेत त्याच्यामध्ये प्लस साइन आहे ते पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि निगेटिव्ह साइन आहे ते काय आहे, ऍक्च्युली निगेटिव्ह साइन तिथे दिलेले नाहीये पण जो प्लेन सरफेस आहे तो काय आहे, निगेटिव्ह आहे. ओके. आता आपण ह्या टॉपिक मध्ये शिकणार काय आहे ते बघा. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट an electric current flow through the conducting wire and electric current flowing through the resistors, electromagnetic induction, electric motor and generator. ओके. जे हे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतात कशामार्फत फ्लो होतात, रेजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेट, इंडक्शन अँड इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर याच्या थ्रू काय होतात, इलेक्ट्रिक करंट थ्रू होतात. ठीक आहे. तर आता तुमच्या बुक मध्ये डायग्राम दाखवलेले इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये बघा बुक मध्ये बऱ्याचशा डायग्राम दाखवलेल्या आहेत. तिथे टीव्ही आहे, लाईट लॅम्प आहे, ओके, फ्रीज आहे, फॅन आहे, ओके, आणि एका साईडला फ्यूज दाखवलेली आहे. तर याच्यानंतरचा मेन पॉइंट आपण पाहणार आहोत जो की एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. बघा आता हा पॉइंट पाहत असताना इथे आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्याच्यामधलं फर्स्ट मी मटेरियल रीड करते म्हणजे आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट ह्या एक्सपेरिमेंट मधून अंडरस्टँड होणार आहे आणि त्याच्यावरून जो एक फॉर्म्युला तयार केलेला आहे तोही लक्षात येणार आहे. ओके. सगळ्यांना फर्स्ट मला सांगा माझा आवाज क्लिअर तुम्हाला सगळ्यांना येतोय का आणि स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो मॅडम. हो मॅडम. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मटेरियल कंडक्टिंग वायर्स, इलेक्ट्रिक सेल, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, व्होल्टामीटर, एमीटर अँड प्लग की. ओके.
तर हे जे मटेरियल आहे आपण ते गेल्या वर्षी त्याचे सिम्बॉल्सच स्टडी केलेलं आहे. इलेक्ट्रिक सेल 8 स्टँडर्डला झालेला आहे तुम्हाला. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ह्याचंही लास्ट इयरला झालेलं आहे. आपण प्रोसिजर पाहूया. कनेक्टिंग द सर्किट as the shown in the occupying figure 4.2. मी इथे 4.2 ची तुम्हाला दिलेली आहे. After taking the component with proper value, measure the current. Current measure केला जातो. Currentचा symbol आहे I. Also measure the potential difference VAB between the 2 point A and B. आता ह्याच्यामध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे बघा इथे आता तुम्हाला दाखवते. तो ए आणि बी ह्या 2 पॉइंट म्हटला काउंट केला जातो. ठीक आहे. स्क्रीन दिसत नसेल तरी सांगायचं आहे. ठीक आहे. बघा ए आणि बी. तर हा ए पॉइंट इथं आहे आणि बी पॉइंट इथं आहे. ठीक आहे. Also measure the potential difference between two ends A and B. The resistance. इथं रेझिस्टन्स R दाखवलेला आहे. तुम्हाला हे सिम्बॉल गेल्या वर्षी सांगितलेलं आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कशा पद्धतीने काउंट केला जातो तर इथं दिलेलं आहे VAB. ठीक आहे. The potential at A is the higher than the potential at B at the point A connected to the positive electrode of the cell and the point B the negative electrode of the cell. आता हा जो सेल आहे तो इथे कनेक्ट झालेला आहे. तुम्ही तुमच्या बुक मध्ये जरी डायग्राम पाहिली तर बघा हा जो ए सेल आहे तो कनेक्ट कुठे झालेला दाखवलेला आहे. बघा इथे दाखवलेला आहे. मी कलर दुसरा घेते म्हणजे तुम्हाला. ठीक आहे. हा ए पॉइंट आहे तो कुठे कनेक्ट झालेला दाखवलाय इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्जला. बी कुठे कनेक्ट झालाय रे. ए पॉझिटिव्ह चार्जला कनेक्ट झालाय तर बी हा पॉइंट पोटेन्शियलचा कुठे कनेक्ट झालेला आहे. निगेटिव्ह चार्जला. व्हेरी गुड. निगेटिव्ह चार्जला कनेक्ट झालेला आहे. टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल्स अँड द बी पॉइंट टू द निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल. डायग्राम फर्स्ट समजून घ्या. नेक्स्ट, इफ द चार्ज क्यू फ्लो फ्रॉम द ए टू बी. हा जो चार्जेस जे आहेत ते फ्लो कुठून होतात ए टू बी ह्या पॉइंटवर होतात. वर्क आता वर्कचं इथं दिलेलं आहे VAB अँड क्यू. आता VAB आणि क्यू असं का दिलेलं आहे कारण इथं काय सांगितलं इफ ए चार्ज क्यू फ्लो फ्रॉम ए टू बी. जो क्यू चार्ज आहे तो फ्लो कुठं होतोय ए टू बी या पॉइंट मध्ये होतोय. मग ए टू बी मग हे काय आहे पोटेन्शियल डिफरन्स आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स साठी आपण काय घेतलेलं आहे VAB घेतलेलं आहे. म्हणून इथं जे दिलेलं आहे VAB क्यू. ही कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या. इफ चार्ज क्यू फ्लो फ्रॉम द पॉइंट ए टू बी वर्क VAB क्यू म्हणजे टोटल वर्क किती दिलेला आहे आपल्याला इथे VAB क्यू has been done on Q while going from the A to B. From the where does the energy come to this work? तिथे वर्क होते का. The source of energy the cell given this energy through the charges Q to the resistance where work ABQ is performed. जेव्हा वर्क होत आहे तेव्हा वर्क कसं होतंय पोटेन्शियल डिफरन्स AB आहे आणि याच्यामधून जो करंट चार्ज फ्लो होतोय तो Q हा होतोय. ओके. पण कधी होतोय बघा परफॉर्म. इफ द चार्ज Q फ्लो फ्रॉम द A टू B इन टाइम T. मी हे इरेज करते म्हणजे तुम्हाला ओके.
बघा आता इथे वर्कचं काय दिलेलं आहे आपण पुन्हा मी इथे लिहिते ओळीने म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी दुसरीकडे दाखवलं असतं तुम्हाला. वर्क AB क्यू. ठीक आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे हे जे क्यू चार्जेस आहे फ्लो कुठे होतात पोटेन्शियल डिफरन्स A पॉइंट टू B पॉइंट. पोटेन्शियल डिफरन्सला इथे काय घेतलेलं आहे V घेतलेलं आहे. पण हे टी ह्या टाइम पिरियड मध्ये काय होतात फ्लो होतात म्हणून टाइमला काय घेतलेलं आहे टी घेतलेलं आहे इथे. That means the work is performed in the time t, then during that time the energy VABQ is given to the resistance. ओके, गिवन इन टू द रेजिस्टन्स. तर आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे हे जे सर्किट डायग्राम दिलाय त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिकल पॉवर याचा फॉर्म्युला पण बनवणार आहोत. आता इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला बनवत असताना बघा काय करायचंय आपल्याला. 1 मिनिट हे सगळंच इरेज करून टाकते म्हणजे तुम्हाला आता इलेक्ट्रिक पॉवर त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे. फर्स्ट फॉर्म्युला बघायचं इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू पॉवरला P घेतलेला इथे. तर एनर्जी अपॉन एनर्जी इज इक्वल टू लास्ट इयरला झालेलं एनर्जी इज इक्वल टू वर्क. वर्क इज इक्वल टू एनर्जी. मग जो वर्कचा फॉर्म्युला आहे तोच एनर्जीला येणार आहे म्हणून एनर्जी अपॉन टाइम. टाइम लिहिलं तरी चालतंय किंवा टाइम रिक्वायर म्हणजे टाइम लागलेला त्याला एनर्जी करण्यासाठी. ठीक आहे. आता वर्कचं काय घेतलेलं होतं रे मगाशी वर्क इज इक्वल टू या सर्किट डायग्राम प्रमाणे. बघा मी पुन्हा एकदा सेंटेन्स सांगते. इफ ए चार्ज क्यू फ्लो फ्रॉम द A टू B. अरे मी आत्ताच एवढंच वर्कचं 2 ते 3 वेळा सांगितलेलं होतं. तुम्ही सर्किट डायग्राम पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी मगाशी एक्सप्लेन करताना काय सांगितलेलं होतं की जेव्हा बघा मी पुन्हा एकदा इथे ए पॉइंट फक्त तेवढा पॉइंट आहे तो ड्रॉ करते आणि हा आहे तो बी पॉइंट. ए अँड बी हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आता ए पॉइंट पासून करंट बी पॉइंट पर्यंत फ्लो होतोय. तर ए आणि बी काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. ठीक आहे. मग याच्यामधून चार्जेस कोणते फ्लो होत आहेत क्यू हा चार्जेस फ्लो होते. मग हे काय झालं वर्क झालं. बघा ए टू बी या पॉइंट मध्ये ए टू बी काय आहेत पोटेन्शियल डिफरन्सचे पॉइंट आहेत म्हणून VAB घेतलेले. पण याच्यामधून क्यू चार्जेस करंट फ्लो होतोय. बघा वर्क काय होतंय क्यू चार्जेस फ्लो होते म्हणून वर्क इज इक्वल टू VAB क्यू. ओके लक्षात आलं का ही गोष्ट. येस और नो. येस. येस मॅडम. ओके ओके. बघा मग आता इथे VAB क्यू हे वर्कचं झालं. पण पूर्णपणे जर आपल्याला त्या किती वेळामध्ये कंप्लीट झालंय हे काढण्यासाठी पॉवर काढायचे ना आपल्याला म्हणून डिवायडेड बाय टाइमला काय घेतलेलं आहे आपण ते टी घेतलेलं आहे. एनर्जी इज इक्वल टू बघा VAB क्यू अपॉन टी. ठीक आहे अपॉन टी इथपर्यंत फॉर्म्युला झालेला आहे. आता फॉर्म्युल्याप्रमाणे जर पाहायला गेलो तर गेल्या वर्षी जो आपला फॉर्म्युला झालेला होता तो काय झालेला होता बघा मी आता इथे खाली लिहिते I इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा झालेला होता.
मग आपण काय करणार आहोत इथे, जी आय ची व्हॅल्यू आहे ती पुट करणार आहोत, कारण आपल्याला हे क्यू टी जे आहे ते काय करणार आहोत आपण, त्या जागेवर आपण आय घालणार आहोत. का घालणार आहोत, कारण जो फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू क्यू टी हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये बसवणार आहोत. ठीक आहे, बघा मग नंतर फॉर्म्युला काय होतोय, पॉवर इज इक्वल टू P इज इक्वल टू VAB आणि क्यू टी च्या जागेवर जी व्हॅल्यू घेतलेली होती आय ती इथे पुट करणार आहोत. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, बघा आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, द सोर्स ऑफ एनर्जी द सेल गिवन इन टाइम टी. बघा जे एनर्जी आहे, बघा द सोर्स ऑफ एनर्जी द सेल गिवन इन टाइम टी, द एनर्जी px t to the resistance, sorry p into t, sorry, the energy p into t the resistors. If I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time t will be. ओके, बघा आता आपल्याला इथं काय करायचंय की हीट कधी प्रोड्यूस होते, जेव्हा कंटिन्युअसली एनर्जी फ्लो होतीये विथ टाइम, म्हणजे त्याला कंटिन्यू टायमिंग लागत आहे आणि करंट जो आहे तो कसा होतो, फ्लो कंटिन्यू होतोय. म्हणून इथे हीट जेव्हा प्रोड्यूस होते तेव्हा त्याचा फॉर्म्युला आपण पुन्हा दुसरा घेणार आहोत. हे मी इरेज करते सगळं, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना मी लिहिलंय तिथपर्यंत? मॅडम थांबा दोन लिहिते. ओके, ओके, इथपर्यंत समजलं असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. हो मॅडम. नेक्स्ट बघा, मग आता हीट प्रोड्यूस होण्यासाठी जे टायमिंग लागतंय ते पुन्हा रिपीट लागतंय, म्हणून H इज इक्वल टू P इंटू टी. ठीक आहे, आता P इंटू टी, P ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. काय आहे रे P ची व्हॅल्यू, फास्ट बोला. VAB ओके, VAB आय. ओके, आता तुमच्या बुक मध्ये इंटू आय दिलेलं आहे. ठीक आहे, इंटू आय लिहिलं तरी चालतंय ना आई जरी लिहिलं तरी चालतंय. आय ही झाली पी ची व्हॅल्यू. ठीक आहे, इंटू हे जे टी आहे ते आपल्याला टी घ्यायचं आहे, म्हणून आपण इथं काय घेणार आहोत, टी घेणार आहोत. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओमचा लॉ माहित आहे, ओम्स लॉ. ओम्स लॉ काय आहे बघा, VAB इज इक्वल टू I इंटू R. आरचं मिनिंग काय आहे रे, आपल्याला गेल्या वर्षी झाले, हे झालेलं आहे ओहमचं लॉ, गेल्या वर्षी एक्सप्लेनेशन झालेलं आहे. व्हेरी गुड. आणि आय मीन्स करंट, लक्षात घ्या, आय मीन्स करंट. आणि VAB म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. लक्षात घ्या, इथे ओहम्स लॉ मध्ये, ओहम्स लॉ नुसार फॉर्म्युला काय, VAB इज इक्वल टू I इंटू R. पोटेन्शियल डिफरन्स ओहम्स लॉ नुसार त्याचा फॉर्म्युला आहे VAB इज इक्वल टू I इंटू R. I मीन्स करंट इंटू द रेजिस्टन्स. ठीक आहे, मग हा ओहम्स लॉ आहे. मग आपण पुन्हा काय करणार आहोत, हे जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्या व्हॅल्यू पुन्हा आपण ह्याच्यामध्ये हे करणार आहोत. इथपर्यंत समजलं का? हो, बघा पुन्हा आपण काय करणार आहे, इथे जे व्हॅल्यू घेतलेली आहे ती व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहोत. नेक्स्ट, H इज इक्वल टू VAB स्क्वेअर इंटू
आता इथे काय करायचंय बरं का, VAB ची जी व्हॅल्यू आपण IR जी घेतलेली आहे, ते आपण इथे घेणार आहोत T अपॉन R. आता ऍक्च्युली इथे ह्याची व्हॅल्यू घालायची, आय ची व्हॅल्यू. ओके, आय ची व्हॅल्यू पुट करायची, त्यामुळे इथे काय होणार आहे, V स्क्वेअर होणार आहे. आता सिमिलरली H इंटू I इंटू R इंटू T बघा, तर I स्क्वेअर इंटू RT होत आहे. इक्वेशन नंबर 5. H इज इक्वल टू I इंटू R इंटू T. ठीक आहे, म्हणून इथे काय होणार आहे, I स्क्वेअर इंटू RT. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 5 झालेलं आहे. तर याच्याच प्रमाणे हे इक्वेशन नंबर 5 जे झालेलं आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर जूल्स लॉ ऑफ हीटिंग. H इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू R इंटू T. ओके, याला जूल्स लॉ ऑफ हीटिंग. ठीक आहे, मग आपण हे पॉवरच्या बाबतीत काढलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, जो युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ते आपल्याला पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी काय होतं, जेव्हा तुम्ही फॉर्म्युला क्रिएट करता त्यावेळेला त्याचं युनिट पाहिलं जातं. सगळ्यांनी लिहिलंय का हे? तुमच्या बुक मध्ये पण आहे हे. फर्स्ट फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युलेच्या एक्सप्लेनेशन वरून इथं काय केलेलं आहे, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काढलेला आहे, P इज इक्वल टू VAB इंटू I. आता युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर बघा इथं दिलेला आहे, P इज इक्वल टू VIB इंटू I. आता मगाशी आपण I ची व्हॅल्यू इथं काय घेतलेली होती, VABQ. ओके, काय घेतलेलं, पोटेन्शियल डिफरन्स, आणि पोटेन्शियल डिफरन्स मधून जो करंट फ्लो होत होता तो Q घेतलेला होता. ऍक्च्युअली पॉवरचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू VAB इंटू I मीन्स त्याचा जो युनिट आहे व्होल्ट इंटू द एम्पियर, हे त्याचं युनिट आहे. बघा, P इज इक्वल टू VAB इंटू I. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. त्याचं जे युनिट आहे व्होल्ट इंटू द एम्पियर, हे युनिट आहे. ओके, आता 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर जर केलं तर लास्ट इयरला तुम्हाला याचं हे पण झालेलं आहे, युनिट झालेले आहेत, कुलम्स, जूल्स. ओके, मग त्याच्याप्रमाणे हा पुढचा फॉर्म्युला येतोय, 1 जूल अपॉन 1 कुलम. हा 1 व्होल्टचा हे केलेला आहे इंटू एम्पियरचं काय दिलेलं आहे, 1 कुलम अपॉन 1 सेकंड. हा कशाचा युनिट झालेला आहे, एम्पियरचं झालेलं आहे. ठीक आहे, मी इथे तुम्हाला लिहून दाखवते, मला माहिती आहे इथे तुम्हाला स्क्रीन दिसत नाहीये. बघा, आता युनिट करताना P इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे पॉवरचा, तर VAB इंटू I. ठीक आहे, हा. आता याच पोटेन्शियल डिफरन्सचं जे युनिट आहे ते काय आहे, व्होल्ट आहे, इज इक्वल टू व्होल्ट. ठीक आहे, इंटू करंटचं MP. त्याच एम्पियर. ओके, हे व्होल्ट आहे, हे एम्पियर आहे. तर आता आपल्याला काय काढायचंय, 1 व्होल्ट. बघा, 1 व्होल्ट इंटू द 1 एम्पियर.
मग इज इक्वल टू, आता 1 व्होल्ट इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे, त्याचे जे युनिट आहे 1 व्होल्टचं 1 जूल अपॉन 1 कुलम, हे एम्पियर, हे युनिट आहे, इनटू आता 1 एम्पियर याचं युनिट काय आहे 1 कुलम अपॉन टी. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय होत आहे, हा जेव्हा फॉर्म्युला घेतला जातोय पॉवरचा, तेव्हा ह्या कुलमला आणि ह्या कुलमला हा निघून जाणार आहे, 1 कुलम निघून जाणार आहे. नंतर काय राहणार आहे ते 1 जूल अपॉन टी दिलेलं आहे. तर 1 जूल हे युनिट असं आहे की सीजीएस युनिट मधलं आहे, त्यामुळे इथे टीचं कन्वर्शन हे सेकंड मध्ये इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, टी जे आहे ते सेकंड, म्हणून 1 जूल अपॉन सेकंड. आता इथपर्यंत आपलं युनिट आलेलं आहे काढून. ठीक आहे, आता ह्या युनिटला पाठीमागे तुम्ही पाहिलेलं आहे, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू कशामध्ये काउंट केलं जातं, तर वॅट मध्ये काउंट केलं जातं. तुम्हाला 9th इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक होता, त्याच्यामध्ये पॉवरचं युनिट दिलेलं होतं, माहितीये पॉवरचं युनिट काय दिलेलं होतं, वॅट. आता इलेक्ट्रिक करंट जे आहे तो कशामध्ये काउंट केला जातो, तर वॅट मध्ये केला जातो. पॉवर जी आहे, सॉरी जी पॉवर आहे ती वॅट मध्ये केली जाते. फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या तुम्हाला विचारलं जातं की किती वॅटची बॅटरी आहे. आठवते तुमच्या घरामध्ये बॅटरी असेल किंवा हे असेल मोठा जनरेटर असेल तर किती वॅटचा आहे असं विचारलं जातं. मग वॅट कशासाठी वापरलं जातं माहितीये तुम्हाला, की वॅट म्हणजे त्याच्या किती पॉवर आहे, म्हणजे इलेक्ट्रिक करंट किती पॉवरनी फ्लो होऊ शकते, म्हणजे किती स्टोअर करू शकते पॉवर, त्याच्यासाठी वॅट हे त्याचं युनिट आहे. म्हणून 1 वॅटची बॅटरी आहे, 2 वॅटची बॅटरी आहे, 3 वॅटची बॅटरी आहे. वॅट मिनिंग द पॉवर स्टोरिंग युनिट. मग आता हे आपण पॉवरचं काढलेलं आहे, तर 1 जूल अपॉन सेकंड त्यालाच आपण इज इक्वल टू वॅट हा त्याचा फॉर्म्युला आहे. Thus the unit of electric power is 1 watt. म्हणजे 1 watt is equal to 1 joule upon second. ओके, हे युनिट इथपर्यंत लक्षात आलं का? हो. ठीक आहे. ठीक आहे, तर एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट, त्याच्यामध्ये आपण पॉवरचा फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जो चार्ज फ्लो होतो क्यू, त्याच्यापासून आपण काय काढलेलं आहे, फॉर्म्युला काढलेला आहे, इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड, आणि त्याच्यावरून आपण पॉवरचा फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला आहे आणि एसआय युनिट त्याचे जे आहे, सॉरी युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर हे पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ओके, आता ह्याच्यामध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, पण ठीक आहे, मी तुम्हाला एक क्लू देते. अशी कोणती उपकरणं घरामध्ये असतात की त्याचा इलेक्ट्रिक करंट मधून ट्रान्सफर होऊन हीटिंग इफेक्ट होतात? ओके, कोणते आहेत रे उपकरण? इलेक्ट्रिक पाणी बल्ब. तापवायचा हीटर. व्हेरी गुड, हीटर. ओके, अजून? इलेक्ट्रिक बल्ब. ओके, हा, अजून? इलेक्ट्रिक कुकर. इलेक्ट्रिक कुकर. ओके, इलेक्ट्रिक लाईटीचा शेगडी. बोर्ड. लाईटीचं बोर्ड आहे ना, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं ना, पण हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊन हीट निर्माण होणारे अशी कोणती उपकरणं आहेत? इलेक्ट्रिक बल्ब. ओके, व्हेरी गुड.
बघा, आता मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देते. आता इलेक्ट्रिक शेगडी जी आहे, काही घरांमध्ये वापरली जाते इलेक्ट्रिक शेगडी. ती काय करते रे? त्याच्यामध्ये कॉईल असते. त्या कॉईल मधून काय होतं? लाईट प्रोड्यूस होते? नाही. तर त्याच्यामधून हीट प्रोड्यूस होत असते. लक्षात घ्या. जी इलेक्ट्रिक शेगडी आहे त्याच्यामधून हीट म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होतंय? हीट मध्ये होतंय. आणि त्याच्यामधून काय केलं जातंय? तर हीट प्रोड्यूस होते आणि त्या हीट वरूनच आपण कुकिंग करत असतो. ओके. नेक्स्ट, हीटर. हीटर सगळ्यांना माहितच असेल. येस और नो? हो. हीटर माहित आहे का Yes. सगळ्यांना? Yes. Yes. आता हीटर काय वर्किंग करतोय रे? वॉटर कूल करण्याचं काम करतोय का हीट करण्याचं काम करतोय? हिट करण्याचं. हीट करण्याचं काम करतो. व्हेरी गुड. मग आता ह्या कन्सेप्टवरून अंडरस्टँड करायचंय की हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. मग हा जो इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतोय, जेव्हा तुम्ही हीटर जॉईन करताय तेव्हा त्या इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट काय होतोय? तर ते हीट प्रोड्यूस करतोय. लक्षात घ्या, काय करतोय? हीट प्रोड्यूस करतोय. मग त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक शेगडी काय करते? इलेक्ट्रिक शेगडीमध्ये जेव्हा इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतोय तेव्हा ती इलेक्ट्रिक शेगडी काय करते? हीट प्रोड्यूस करते. लक्षात घ्या. मग आपल्याला इथे ह्या पॉइंट मध्ये काय पाहायचंय? हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे ज्या उपकरणामध्ये इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतोय त्या उपकरणामधून हीट प्रोड्यूस होते. मग मी तुम्हाला आता एक्झाम्पल विचारलं होतं. आता त्याच्यामध्ये खूप छान एक्झाम्पल पण तुम्ही दिलेलं आहे. हीटर दिलेलं आहे, कुकर दिलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट हीटिंग वर होतो, म्हणजे हीट प्रोड्यूस करतोय. ओके. आता हे एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये हे उपकरण आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात येते. ठीक आहे, मी पुन्हा स्क्रीन तुम्हाला शेअरिंग करते. मग आपण ह्याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट पाहणार आहोत, हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ओके. आता त्याचं फर्स्ट आपण डेफिनेशन पाहूया. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? Yes. ओके, ठीक आहे. बरेच दिवस तुम्ही ब्लॅक बोर्ड पाहिलेला नव्हता म्हणून तुमच्यासाठी ब्लॅक बोर्ड घेतलेला इथे. पण ह्या ब्लॅक बोर्ड वरती तुम्हाला सगळ्यांना अक्षर दिसतात का पूर्णपणे? हो. ओके, ठीक आहे. आपण फर्स्ट त्याचं मिनिंग समजून घेऊया. हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. When a resistor is connected in an electric circuit, heat produce it due to the current. बघा, मी आता तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं होतं त्याच्यावरूनच डेफिनेशन आहे. तुम्ही फर्स्ट कन्सेप्ट अंडरस्टँड केल्या की तुम्हाला हे डेफिनेशन हे सगळं लक्षात येणार आहे. काय सांगितलेलं आहे? व्हेन अ रेजिस्टर इज कनेक्टेड इन द इलेक्ट्रिक सर्किट, हीट इज प्रोड्यूस इन इट ड्यू टू द करंट. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि त्या फ्लो मधून जेव्हा हीट प्रोड्यूस होते त्यालाच आपण इफेक्ट ऑफ द करंट असं म्हणतो. पण कधी? जेव्हा रेजिस्टन्स कनेक्ट कराल इलेक्ट्रिसिटीला. ओके. रेजिस्टन्स जेव्हा कनेक्ट कराल तेव्हा काय होणार आहे? त्या इलेक्ट्रिक करंट मधून हीट प्रोड्यूस होणार आहे. त्यालाच आपण हीटिंग इफेक्ट ऑफ द करंट असं म्हणणार आहे. वन्स अगेन डेफिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of the currents. Okay. आता त्यातले काही आपण हे पाहूया. एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये पण आहेत. ठीक आहे. कॉईल दिलेली आहे. कॉईल कशामध्ये वापरली जाते रे? बघा, तुम्ही जर फार असं डीप मध्ये जर स्टडी करत गेला, आता हिटिंग इफेक्ट मध्ये तुम्ही इस्त्री पाहिलेली आहे. इलेक्ट्रिक करंट जेव्हा फ्लो इस्त्री मध्ये होत असतो तेव्हा इस्त्री काय वर्किंग करते रे? आयर्न बोलू आपण त्याला. काय वर्किंग करते आयर्न? अरे इझी आहे रे. काय वर्किंग करते ते? कूल करते.
हिट करते. हीट प्रोड्यूस करते. ओके, बघा इस्त्रीचं वर्किंग काय म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला की ते इस्त्री जे आहे ते हीट होते. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुमचे जे ड्रेस आहेत ते प्रेस करताय म्हणजे इस्त्री करताय. ओके, मग हे प्रेस कशाने होतात, हीट न होत असतात. मग ह्या आयर्नचं वर्किंग काय आहे की हीट प्रोड्यूस करण्याचं काम करते. पण तुम्ही कधी इस्त्रीमध्ये बघा, तुम्ही पहिलं जर ऐकलं असेल तर इस्त्रीमध्ये कॉईल प्रेझेंट आहे. ओके, ह्या कॉईलचं जे वर्किंग आहे ते हीट प्रोड्यूस करण्याचे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एवढंही माहिती नसेल तर तुमच्या इस्त्रीमध्ये कधी प्रॉब्लेम जर झाला तर तुम्ही दुरुस्तीला नेली तर तिथे काय सांगितलं जातं रिपेअर करताना की तुमच्या इस्त्रीची कॉईल गेलेली आहे. कॉईलचं वर्किंग काय आहे बघा, कॉईलचं वर्किंग आहे हीट करण्याचं वर्किंग आहे. ठीक आहे, मग कॉईल जर गेली असेल तर तुमची जी इस्त्री आहे ती गरम होत नाही, म्हणून ती तुम्ही रिपेअरिंगला टाकता. मग रिपेअरिंगला टाकल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की इस्त्रीची जी कॉईल आहे ती कॉईल गेलेली आहे, त्यामुळे तुमच्या इस्त्री चालत नाहीये, हीट होत नाहीये. ठीक आहे, तर याच्यामधलं जे कॉईल आहे त्या कॉईलचं वर्किंग आहे ते हीट करण्याचं काम करते. जेव्हा इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतो तेव्हा ही जी कॉईल आहे ते हीट प्रोड्यूस करण्याचं काम करते. म्हणून इथे फर्स्ट जो पॉइंट आहे ते कॉईल तुम्हाला दाखवलेली आहे. बघा, आता इथे नेक्स्ट एक्सप्लेनेशन मी रीड करते. Equipment such as the water boiler, electrical cooker, electric bulb make use of the heating effect. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला जातो आणि ह्या ज्या कॉईल आहेत त्या कॉईल काय करतात, इलेक्ट्रिक करंटचं ट्रान्सफर करून हीटिंग इफेक्ट मध्ये कन्वर्ट होतात. So, equipment such as the water boiler, electric cooker, electric bulb make us of the heat effect of the electric current. Electrical conductor having higher resistance are used here. For example, a coil made of the an oily nichrome. आता ही जी कॉईल आहे ती कशाने बनलेली आहे, oily nichrome is used in the electric heater cooker as the resistors. Okay, while the tungsten wire used in the electric bulb. बघा, आता ह्या बल्ब मध्ये सुद्धा हिटिंगचं वर्किंग होतं, लक्षात घ्या. पण तुम्ही काही वेळा पाहिलं असेल की आपला बल्ब जातो, मग जेव्हा बल्ब जातो तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे का रे काळजीपूर्वक त्याच्यामधलं काय गेलेलं आहे ते. ए सर नो, तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो. नाही. ओके, बघा ठीक आहे. ऍक्च्युली आता हे बल्ब कोण वापरतच नाही त्यामुळे तुम्हालाही लक्षात येणार नाही. पूर्वी हे बल्ब फार वापरले जायचे, कारण ह्या बल्बला आहे ते लाईट इलेक्ट्रिक करंट सप्लाय खूप लागतो, 100 व्होल्टचा लागतो. आणि आता जे बल्ब्स आलेले आहेत व्हाईट कलरचे त्याला 5 व्होल्ट 10 व्होल्ट आणि प्रकाशही जादा देतात. ठीक आहे, तर पूर्वी हे बल्ब वापरले जायचे. तर जेव्हा हा बल्ब जातो तेव्हा ह्याच्यामधली जी कॉईल आहे ती कॉईल काय होते, 1 मिनिट मी तुम्हाला इथे दाखवते. ठीक आहे, इथे कॉईल प्रेझेंट आहे. ही जी आहे ती कॉईल आहे, ही कॉईल ह्याच्यामधले निघून जाते. जादा हीट होऊन ही काय होते, इथली जी कॉईल आहे ती तुटते आणि ही कॉईल तुटल्यानंतर तुमचा बल्ब बंद होतो, म्हणजे तो चालतच नाही. म्हणजे काय होतं की तो बल्ब जो चालू होण्याचा आहे तो पूर्णपणे बंद पडतो. आतमध्ये ह्या बल्बची एकदम छोटीशी कॉईल असते आणि ह्या कॉईलच मेन वर्किंग करत असते हीटिंग इफेक्ट. ओके, लक्षात घ्या, हा जो बल्ब आहे त्याच्यामधली जी कॉईल आहे ते जी इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतो, जेव्हा सप्लाय झाल्यानंतर ही जी कॉईल आहे त्याचं कन्वर्शन हीटिंग मध्ये होत असतं. ठीक आहे, पण जेव्हा जास्त हीट होऊन ही काय होते, ही कॉईल डॅमेज होते म्हणजे तुटते आणि ही कॉईल तुटल्यानंतर पुन्हा बल्ब लागत नाही. मग ह्या कॉईलचं वर्किंग काय आहे, तर हीट प्रोड्यूस करण्याचं वर्किंग आहे, त्यालाच आपण रेजिस्ट असंही म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं का कॉईल कुठं प्रेझेंट आहे बल्बच्या. हो. ओके, बघा, electrical conductor having high resistance are used here. For example, a coil made of the an oily nichrome is used in electric heater cooker as a resistor.
आता हीटर कुकर मध्ये कोणती कॉईल वापरलेली आहे, तर निकोक्रोम ही कॉईल वापरलेली आहे, म्हणजे त्या ज्या धातूपासून बनवलेली ते. नेक्स्ट, व्हाईल अ टंगस्टन वायर युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आता इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणती वायर वापरलेली आहे, टंगस्टन वायर त्याच्यामध्ये यूज केलेली आहे. अँड इलेक्ट्रिक बल्ब का वापरलेले त्याचं कारण बघा, बिकॉज ऑफ करंट दिस वायर गेट हीटड. जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो तो किती होतो, 3400 एवढा फ्लो होत असतो. म्हणून तेवढी स्ट्रॉंग कॉइलची वायर आपल्याला यूज करावी लागते. किती होते, नियर बाय, मग नियर बाय 3400 डिग्री सेल्सिअस एवढं काय होतं, हीट त्याच्यामध्ये ट्रान्सफर होत असते. मग ते हीटला स्ट्रॉंग राहण्यासाठी बल्ब मध्ये टंगस्टन ही वायर वापरली जाते आणि ऑली निकोक्रोम ही हीटर कुकरला ही वायर वापरली जाते. ओके. अँड इमिट हीट, emit light. The hot wire also radiate heat to the certain extent. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला मी युनिट दिलेले आहेत. ते युनिट ही पाहूया आपण याचे. युनिट लास्टला पाहूया, आधी त्याची कॅरेक्टरिस्टिक पाहूया. आतापर्यंत आपण काय केलं, त्याची इन्फॉर्मेशन पाहिलेली होती. तर इन्फॉर्मेशनच्या बरोबर आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहायचे आहेत. आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना फर्स्ट आपण त्याची माहिती घेऊया. ओके. सेव्हरल टाइम वी हिअर द रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग फायर ड्यू टू द स्पोर्ट सर्किट. बघा, आता तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं की शॉर्ट सर्किट झालेलं आहे. मग आता हे जे इलेक्ट्रिक ह्याच्यामधले सप्लाय होत असताना शॉर्ट सर्किट कशामुळे होतात, त्याचं काय रिझन आहे, ऐकलेलं आहेत ना शॉर्ट सर्किट होतात ते. हो. हो. मग आता हे शॉर्ट सर्किट का होतं. ओके. सम टाइम इफ वी स्विच ऑन अँड इक्विपमेंट इन आवर हाऊस द इलेक्ट्रिक फ्यूज वायर मेल्ट. ओके. आता बऱ्याच वेळा शॉर्ट सर्किट होतं, पण शॉर्ट सर्किट होतं त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या मेन मीटर पाशी जी एक फ्यूज असते, त्या फ्यूज मधली आतली जी वायर असते ती कॉपरची वायर असते. मग ही जी वायर आहे ती काय होते, मेल्ट, वितळते, तुटते. बऱ्याच जणांनी हे पाहिलंही असेल की ह्या फ्यूज मध्ये वायर बसवली जाते पुन्हा, आणि पुन्हा लाईट सुरू केली जाते. ओके. इफ वी स्विच ऑन द एन इक्विपमेंट इन अवर हाऊस द इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट. म्हणजे ज्या फ्यूज वायर मधली जी कॉपरची वायर आहे ती मेल्ट झाल्यामुळे अँड द इलेक्ट्रिक सप्लाय शट डाऊन. जेव्हा घरामधला जो मेन मीटर असतो, मीटरच्या शेजारी एक फ्यूजची वायर फ्यूज असतं. मग ह्या फ्यूज इक्विपमेंट मधली फ्यूजची जी कॉपरची स्ट्रॉंग वायर असते ती काय होते, काही वेळेला जादा हीट सप्लाय झाल्यामुळे ती वायर मेल्ट होते, म्हणजे वितळते किंवा डॅमेज होते. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक करंट आहे सप्लाय होणारा तो पूर्णपणे शटडाऊन म्हणजे बंद होतो. लेट अस डिस्कस अबाउट द केसेस ब्रीफली. आता ह्याच्यामध्ये आपण ब्रीफली पाहूया. द हाऊस इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ द लाईट, न्यूट्रल अँड अर्थ. ओके. बघा, आता ह्याच्यामध्ये जेव्हा लाईट तुमच्या घरामध्ये सप्लाय केली जाते, आता लाईट जेव्हा सप्लाय केली जाते त्याच्यामध्ये किती वायर्स असतात रे, एकाच वायरनी कनेक्ट केलं जातं का त्याला? 3 वायर असतात. ओके. आणि तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक करंट सप्लाय होण्यासाठी बल्ब, आता तुम्हाला बल्ब लावायचा आहे तर तिथपर्यंत किती वायर येतात? ठीक आहे. ह्या 2 वायर दाखवलेत, ह्या 2 वायरने आपण बल्ब कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आता बघा,
कुठलं इक्विपमेंट असेल ते कनेक्ट केलं असेल. ह्या ज्या 2 वायर आहेत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहत असाल की जेव्हा आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय झालेला ऍक्च्युली तुम्हाला ठीक आहे माहित असेल, पण आता जिथे बंगलो टाईप घर झालेले आहेत तिथे मुलांना पाहायलाही मिळत नाहीत की बल्बला किती वायर कनेक्ट झालेले आहेत. पण काही ठिकाणी ओपन जर असेल तिथे की वायर कनेक्ट होताना किती कनेक्ट झाले असतील, म्हणजे पॅक मध्ये जर ते लाइटिंगचं ठेवलं नसेल पूर्णपणे तर तुम्हाला तिथे दिसेल की 2 वायरनी बल्ब जोडला जातो. ओके, 3 वायरनी जोडला जातो का? नाही. 2नी जोडला जातो. पण निशिगंधाने बरोबर सांगितलेले आहेत. तर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक करंट जेव्हा सप्लाय होतो तेव्हा 3 वायर असतात. तर त्याच्यामधल्या ज्या 3 आहेत त्याच्यामधलं आपण डिटेल्स पाहणार आहोत. ओके, आता बघा, लेट अस डिस्कस अबाउट द cases briefly. The home electric connection consists of the live, neutral and earth. आता मीटर पर्यंत ज्या वायर येतात त्या 3 असतात. त्याच्यामधल्या 2 ज्या वायर आहेत ते तुमच्या घरामध्ये प्रोव्हाइड होते आणि 3rd नंबरची जी वायर आहे ती अर्थ सरफेसला कनेक्ट केली जाते, कारण अर्थ सरफेस पासूनही त्याला करंट प्रोव्हाइड होतो. बघा, आता तुम्हाला आता माहित नसेल, जेव्हा अर्थ सरफेसला पहिल्या याच्यामध्ये अर्थ सरफेसला जर ती वायर कनेक्ट पहिलं होतं त्याच्यामधल्या डिटेल्स मी तुम्हाला माहिती सांगते. तर घरामध्ये काही वेळेला शॉक बसत असत. याचं रिझन असं होतं की जे अर्थ सरफेस मध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या अर्थ सरफेसला जर ती वायर कनेक्ट नसेल तर घरामध्ये शॉर्ट सर्किट किंवा शॉक बसणे असं रिझन होत होतं. मग ही एक जी वायर आहे ती अर्थ सरफेसला कनेक्ट केली जाते. आता ह्याच्यामध्ये आणि 2 वायर आहेत ते तुमच्या इलेक्ट्रिक करंट सप्लाय होण्यासाठी होम मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात, की ज्याला तुम्ही बल्ब जोडता, फिल्टर जोडता, फ्रीज जोडता, ह्या 2 वायर येतात. मग ह्या 2 वायर ज्या आहेत त्यामधले एक लाईव्ह वायर आहे आणि एक न्यूट्रल वायर आहे. ठीक आहे, बघा, द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ द लाईव्ह अँड न्यूट्रल. मग ह्या ज्या 2 वायर आहेत त्याच्यामधली एक वायर जी आहे ती न्यूट्रल आहे आणि एक लाईव्ह आहे. आणि जी 3rd नंबरची अर्थची आहे ती मेन मीटर पासून किंवा इलेक्ट्रिक खांब असतात तिथेच अर्थ सरफेसला ती वायर कनेक्ट केली जाते. The live and the neutral wire have the potential difference of the 220 volt. मग आता ह्या जो 2 वायर आहेत त्या 2 वायर मधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 220 volt एवढं आहे. द अर्थ इज कनेक्टेड टू ग्राउंड. आता अर्थची वायर आहे ती कुठं कनेक्ट केली जाते? ग्राउंडला कनेक्ट केली जाते, म्हणजे अर्थ सरफेस मधला जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडला कनेक्ट केली जाते. Due to the fault in the equipment or if the plastic coating on the live and the neutral wires give the way. आता ह्या ज्या न्यूट्रल वायर ज्या येतात त्या न्यूट्रल वायरला रेझिस्टन्स जो करंट फ्लो होतो तो रेझिस्टन्स करण्यासाठी बघा प्लास्टिक कोटिंग का वापरलं जातं? जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो त्यावेळेला तुम्ही त्या वायरला हात लावता ना, मग ह्या वायरचा करंट त्या जी व्यक्ती पर्सन हात लावेल तेव्हा त्याला करंट बसत नाही. का बसत नाही? तर आतमधली जी कॉपरची वायर आहे त्याला साइडनं आउटर कव्हरिंग दिलं जातं. कशाचं आउटर कव्हरिंग दिलं जातं? प्लास्टिक कोटिंग केलं जातं. ओके, आणि हे प्लास्टिक कोटिंग जे आहे ते रेझिस्टंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट ज्यामधून फ्लो होत नाही असं ते प्लास्टिक कोटिंग वापरलं जातं. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट वायरला जरी हात लावला तरी तुम्हाला शॉक बसत नाही. ओके, बघा, due to the faulty in the equipment or if the plastic coating on the live and the neutral wires give way, the 2 wires come in the contact with each other and the large current flow through the it producing heat. If any inflammable material such as the wooden, cloth, plastic exists around that place, it can be catch fire. बघा, आता फायर कधी होतं? ह्या दोन्ही जर वायर म्हणजे न्यूट्रल आणि लाईव्ह वायर आहे त्या जर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, बघ काही ठिकाणी तुम्ही जर सर्किट झालं, जर तुमच्या समोरच असं जाळ लागलेलं दिसला किंवा थोडस स्प्रिंकलिंग झालं,
दोन वायर करंट बघा जवळ आल्यानंतर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर काय होतं तर तिथं फायर कॅच होते म्हणजे आग लागण्याची संभावना असते तिथे. ठीक आहे का लागते तर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जर दोन्ही एकमेकांना चिकटल्या ठीक आहे तर तिथं काय होतं फायर प्रोड्यूस होते म्हणजे हीट प्रोड्यूस होते. आणि ही हीट जर प्रोड्यूस झाली आणि त्या ठिकाणी क्लोथ वुडन किंवा प्लास्टिक इत्यादी काही असेल तर स्फोट होण्याची संभावना आहे म्हणजे फायर प्रोड्यूस म्हणून आग लागते तिथे. ओके हे कारण आहे काय कारण आहे न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर एकमेकांना जर चिकटल्या जर त्या दोघांचं कनेक्शन एकत्र आलं तर तिथे स्फोट होऊ शकतो म्हणजे शॉर्ट सर्किट होऊ शकतं. ओके लक्षात आलं का न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर आणि हो. अर्थ. ओके बघा exist around that place in can be catch fire. Therefore a fuse wire is used as the precautionary measures. आता ह्याच्यामध्ये फ्यूज वायर यूज केली जाते का तर प्रिकॉशन घेण्यासाठी ज्या वेळेला ह्या दोन वायर एकमेकांना चिकटतात तर त्यावेळेला काय होते तर तुमच्या घरामध्ये जिथे फ्यूज मेन बसवली असेल त्यावेळेला त्या फ्यूज मधली वायर आहे ती मेल्ट होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतो तो शटडाऊन होतो. कधी होतो जेव्हा न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर एकमेकांना जर कनेक्ट झाल्या आणि तिथे जर फायरिंग सुरू झालं तर त्याच वेळी फ्यूज मधली वायर मेल्ट होते आणि घरामध्ये येणारा करंट बंद होत असतो म्हणून प्रिकॉशन म्हणून फ्यूज बसवली जाते. Therefore a fuse wire is used as the precautionary measure. We have learned about the fuse wire in the previous standard as soon as high current flow in the circuit. The fuse wire melt and break the circuit. Any mishap is the avoided. बघा आता जेव्हा फ्यूज वायर्स होते की घरामध्ये काही स्फोट होण्याची संभावना असतात किंवा सर्किट होण्याची संभावना असतात तेव्हा फ्यूज वायर जेव्हा मेल्ट होती तेव्हा काय होतं इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ण बंद होतं आणि त्यामुळे जे स्फोट आहे तो होऊ शकत नाही किंवा सर्किट जे आहे तेही होऊ शकत नाही शॉर्ट सर्किट. ओके तर याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला इथे हे दाखवण्याचं कारण होतं की तुम्हाला न्यूट्रल लाईव्ह आणि अर्थ वायर ही कन्सेप्ट अंडरस्टँड व्हावी म्हणून. ठीक आहे बघा आता याच्यामध्ये मेन जे पॉइंट आहेत ते पॉइंट आपण फर्स्ट स्टडी करूया फक्त अंडरस्टँडिंग साठी सांगितलेलं होतं. When a resistor is connected in the electric circuit, heat is produced in due to the current. This is known as the heating effect of the current. हे लिहून घ्या तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यामधलं. Next, second point, the equipment such as the water boiler, electric cooker, electric bulb make use of the heating effect of the electric current. आता हिटिंग इफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये कोणते इक्विपमेंट वापरले जातात तर ही वॉटर बॉयलर इलेक्ट्रिक कुकर इलेक्ट्रिक बल्ब ओके हे यूज केले जातात हिटिंग इफेक्ट साठी. मग आता याच्यामध्ये कोणतं जे हिटिंग इफेक्ट साठी कॉइल वापरल्या जातात त्या कोणत्या धातूच्या आहेत निकी क्रोम इज युज्ड इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ओके ऍज द रेजिस्टर्स. ओके मगाशी सांगितलं होतं की जे कुकर साठी यूज केली जाते ते कुठले धातू वापरला जातो ह्याच्यामध्ये तर निकी क्रोम हा यूज केला जातो. ओके नेक्स्ट आता बल्ब मध्ये कुठला वापरला जातोय रे जी कॉइल आहे मी दाखवलेली होती मगाशी. मॅडम हा सरांचा क्लास आहे ना किती वाजलेत ठीक आहे सरांचा आहे तास 1 मिनिट बरं झालं तुम्ही मला आठवण केली ते.
ठीक आहे, आपण इथे तास स्टॉप करतोय. सर पुढे घेणार आहेत तुमचा तास. ओके. आणि आज मी असाइनमेंट टाकते, आज सबमिट करा सगळ्यांनी त्या टॉपिकचे. मला काल लेट झालं. ओके ठीक आहे, बाय. बाय.